सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। आई जगदंबा शताब्दी महोत्सव थाटात संपन्न, विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन। माहेश्वरी शिंपी समाज देवी संस्थान जळगाव जामोद येथे आई जगदंबाचा शताब्दी महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। दिनांक 11 एप्रिल 2025 शुक्रवार पासून ते 13 एप्रिल रविवार रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा सोहळा विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पार पडला। या महोत्सवानिमित्त सुधाकर शेठ घुरपडे चॅरिटेबल संस्था अंजनगाव सुरजी यांच्या वतीने दिनांक 4 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान अखंड संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह व कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहाचे कथावाचक हरिभक्त पारायण गोपाल महाराज गारमोडे लासुरा यांच्या मधुर वाणीतून करण्यात आले। तसेच हरि कीर्तनाने सप्ताहाची सुरुवात झाली। 11 एप्रिल रोजी हरिभक्त पारायण श्री कृष्ण महाराज मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरती आणि काल्याचं कीर्तन पार पडले। रात्री भव्य गोंधळाचं आयोजन मुरकर परिवार अकोला व नवयुवक मंडळ यांनी केले। 12 एप्रिल रोजी उत्सवदाते मान्य श्री कृष्ण शेठ सिंदीकर यांच्या हस्ते सकाळी अभिषेक व आरती संपन्न झाली। दुपारी समाज बंधूंचे आगमन होऊन भोजनाचा कार्यक्रम पार पडला। रात्री वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले, ज्यात संस्थेचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 13 एप्रिल रोजी महाआरती, पूजा, सामूहिक विवाह सोहळा व नूतन सभा मंडपाचं उद्घाटन हा कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरला। उद्घाटन लोकप्रिय आमदार माननीय श्री संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न झाले। अध्यक्ष माननीय सुरेश शेठ मानपुत्र, सचिव देविदास शेठ पिंपळकर, कोषाध्यक्ष लक्ष्मण शेठ मेंढारे यांच्यासह डॉक्टर दिलीप शेठ बोरसे, राजेश शेठ वानखेडे, राम शेठ सिंदीकर, निलेश शेठ वानखेडे, सुरेश शेठ आनोकार व इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पुरस्कार वितरण नागपूर माहेश्वरी मंडळाच्या वतीने करण्यात आला। आमदार संजय कुटे यांच्या हस्ते शताब्दी स्मरणिकेचं प्रकाशन झाले। यानंतर पारंपरिक जोगवा महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचं संचालन विलास शेठ सारभूकम यांनी तर आभार प्रदर्शन संजय शेठ सावरकर यांनी केले। संपूर्ण शताब्दी महोत्सव यशस्वी करण्यासाठी नवयुवक मंडळ जळगाव जामोद व समाज बांधवांचं विशेष योगदान लाभले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे, जळगाव जामोद।